ट्रेडमार्क म्हणजे व्यापार चिन्ह। हे ग्राफिकरित्या किंवा शाब्दिक लेखनाने, चित्राकृतीने, आलेखाद्वारे किंवा रचनात्मक पद्धतीने दाखवले जाऊ शकते असे चिन्ह किंवा खूण। असा हा ट्रेडमार्क एका व्यावसायिक संस्थेच्या वस्तू किंवा सेवा या इतरांपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे दाखवून देण्याचं काम करतो। त्यामध्ये त्याचा आकार, विशिष्ट घटक, गुणधर्म किंवा पॅकेजिंग आणि रंगसंगती अशा एक किंवा अनेक गोष्टी येऊ शकतात। ट्रेडमार्क हा एका ठराविक व्यवसायाचा किंवा समूहाचा देखील असू शकतो किंवा एखादी गोष्ट प्रमाणित करणाऱ्या संस्थेचाही तो असू शकतो। व्यवसायाचे नाव, शॉर्ट नाव, अंक, लोगो, ब्रीदवाक्य किंवा एखादी स्वररचना, शब्दांसहित किंवा नुसतंच वाद्याचं संगीत यातील असा तो काहीही असू शकतो। तर अशा या ट्रेडमार्क संबंधित कायदा भारतात 1940 साली अस्तित्वात आला आणि आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। सकाळी उठल्यावर सेन्सोडाईन किंवा क्लोजअपच्या टूथपेस्ट पासनं ते रात्री गुड नाईट पर्यंत आपल्या सगळ्यांना ठराविक गोष्टी या ठराविक ब्रँडच्याच लागतात। याचं कारणही तसंच आहे, कारण त्या ब्रँडचे गुणविशेष आणि त्या ब्रँडवरचा आपला विश्वास। म्हणजेच प्रत्येक ट्रेडमार्क हा त्या वस्तूचे उत्पादन कोणी केलंय, कुठल्या जागी केलंय, कुठल्या परिस्थितीत केलंय किंवा त्या वस्तूचा किंवा सेवेचा स्रोत काय आहे हे आपल्याला सांगतो। तर असा हा ट्रेडमार्क रजिस्टर करण्याची गरज आहे का किंवा तो रजिस्टर का करावा हे आपण यापुढील व्हिडिओजमध्ये जाणून घेऊयात। ट्रेडमार्क रजिस्टर केला की त्यावरनं त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मदत होते, त्याच्या उल्लंघनाविरुद्ध संरक्षण मिळू शकतं आणि उत्पादनं आणि सेवा यातील फरक समजू शकतो। त्यामुळे प्रत्येकाने आपला ट्रेडमार्क नक्कीच रजिस्टर करावा असं मी आज आपल्याला सांगेन। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा।